समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई अंतर 8 तासांवर येणार आहे, तर अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई अंतर 20 मिनिटांवर आलंय। आता तसंच कल्याण ते लातूर अंतर देखील कमी होणार आहे आणि हे अंतर अवघ्या 5 तासांवर येणार आहे। याचाच आढावा घेणारा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। कल्याण ते लातूर अवघ्या 5 तासात, 12 तासांचं अंतर 5 तासांवर येणार। मुंबईहून लातूरला जाण्यासाठी किमान 12 तास लागतात। हेच अंतर कमी करण्यासाठी MSRDC नवा महामार्ग बांधण्याच्या तयारीत आहे। MSRDC द्वारे सुमारे 4217 किलोमीटर तर NHI च्या माध्यमातून सुमारे 1050 किलोमीटरच्या रस्त्यांची उभारणी करण्यात येत आहे। या प्रकल्पात लातूर कल्याण लातूर द्रुतगती महामार्गाचा समावेश आहे। मुंबई व कल्याणवरून लातूर गाठण्यासाठी किमान 10 तास लागतात। ही बाब लक्षात घेता मुंबई लातूर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी आता कल्याण लातूर द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार असल्याची माहिती MSRDCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। समृद्धी महामार्गाला आणि अटल सेतूला चांगला प्रतिसाद मिळतोय। औद्योगिक प्रगतीसाठी आणि दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्यात 5000हून अधिक किलोमीटरच्या रस्त्यांचं जाळं विणलं जात आहे। MSRDC कडून 4217 किलोमीटर तर NHI कडून 1050 किलोमीटरच्या रस्त्यांची उभारणी करण्यात येते। यात कल्याण लातूर द्रुतगती महामार्गाचाही समावेश आहे। हा महामार्ग नेमका कसा असणार आहे तेही पहा। मुंबई ते कल्याण पर्यंत सध्याच्या मुंबई नाशिक महामार्गावरून किंवा JNPA ते कल्याण मार्गावरून किंवा मुंब्रा बायपास मार्गे जाता येईल। कल्याणपासून हा महामार्ग माळशेज घाटातून अहमदनगरला जाईल। पुढे बीड, मांजरसुंबा, अंबाजोगाईवरून लातूर शहरात जाईल। हा महामार्ग लातूर शहरापासून पुढे महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत संपेल। या महामार्गासाठी अंदाजे 50,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। आराखडा अंतिम झाल्यानंतरच प्रकल्पाचा नेमका खर्च स्पष्ट होणार आहे। कल्याण लातूर महामार्ग हा माळशेज घाटातून जाणार असून त्यासाठी या घाटात 8 किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्यात येईल। मुंबईकरांना देखील या महामार्गाचा उपयोग व्हावा यासाठी विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेशी हा महामार्ग जोडला जाईल। एकदा का राज्य सरकारने या प्रस्तावित महामार्गाला अनुमती दिली की त्यानंतर MSRDC या महामार्गाचा आराखडा तयार करेल। राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर या महामार्गामुळे लातूर हा जिल्हा महाराष्ट्राच्या सर्व प्रमुख औद्योगिक शहरांना जोडला जाणार आहे। त्यामुळे लातूर आणि मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासालाही मदत होणार आहे। सुरेश काटे सोबत अक्षय भाटकर, ABP माझा, कल्याण। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।